ऑपरेशन टायगर नंतर उद्धव ठाकरे खरोखरच बचावात्मक राजकारण करताय की प्रतिहल्ल्याची तयारी करताय? 6 खासदार गेल्यानंतर हा दौरा केवळ डॅमेज कंट्रोल आहे की पुढच्या 3 वर्षाची संघटनात्मक पुनर्बांधणी? फुटलेल्या खासदारांवर टीका करण्यापेक्षा कार्यकर्त्यांना मानसिक बळ देण्याचा हा प्रयत्न आहे का? उद्धव ठाकरेंनी अचानक विदर्भ आणि मराठवाड्यावर एवढा भर का दिला? ऑपरेशन टायगरला उत्तर म्हणून ऑपरेशन देवेंद्रची कथा का मांडली जाते? अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या समीकरणात उद्धव ठाकरे नवा राजकीय डाव टाकताय का? आणि सर्वात महत्त्वाचं, 6 खासदार गेल्यानंतरही जर कार्यकर्ते तसेच उभे राहत असतील तर खरी ताकद नेमकी कोणाकडे आहे? आज याच सगळ्या प्रश्नांचा राजकीय वेध घेणार आहोत. नमस्कार, मी अनिकेत जाधव आणि तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र. ऑपरेशन टायगर नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे पूर्णपणे बॅकफूटवर जातील अशी अपेक्षा अनेकांना होती. पण घडलं अगदी उलट. 6 खासदार फुटल्यानंतर मातोश्रीवर बसून सहानुभूती मागण्याऐवजी उद्धव ठाकरे थेट त्या 6 खासदारांच्या मतदारसंघात पोहोचले. हा दौरा केवळ सभा घेण्याचा नव्हता, तर संपूर्ण संघटना पुन्हा उभी करण्याचा प्रयत्न होता. म्हणूनच या दौऱ्याकडे केवळ राजकीय कार्यक्रम म्हणून नाही, तर उद्धव ठाकरेंच्या कमबॅक स्ट्रॅटेजी म्हणून पाहिलं जातंय. या दौऱ्यात सर्वात पहिला भर होता तो डॅमेज कंट्रोलवर. 6 खासदार गेले म्हणजे आता पक्ष संपला असा संदेश कार्यकर्त्यांमध्ये जाऊ नये म्हणून उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरले. त्यांच्यासोबत संजय राऊत, अरविंद सावंत, अंबादास दानवे, अनिल देसाई, चंद्रकांत खैरे, स्थानिक आमदार अशी संपूर्ण फौज होती. हा फक्त नेता कार्यकर्ता संवाद नव्हता, तर खासदार गेला तरी पण पक्ष उभा आहे हा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न होता. दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फुटलेल्या खासदारांवर थेट राजकीय हल्ला. उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक सभेत एकच संदेश दिला: खासदारांनी जी कारणं दिली, मग ती विकास निधीची असोत किंवा इतर कोणतीही, ती खरी नाहीत. हे पक्षत्याग विचारांसाठी नाही, तर स्वार्थासाठी झालंय. पुढची 3 वर्षे या 6ही खासदारांविरोधात प्रत्येक गावात, प्रत्येक शाखेत लढा द्यायचा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी शिवसैनिकांना दिल्या. म्हणजेच हा दौरा भावनिक नव्हता, तर राजकीय मोर्चे बांधणीचा होता. तिसरा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे. खासदार गेले पण संघटना जाऊ द्यायची नाही. परभणीत संजय जाधव गेल्यानंतर राहुल पाटील यांच्यावर जबाबदारी टाकली गेली. धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर गेल्यानंतर कैलास पाटील यांना संघटनेचं नेतृत्व देण्यात आलं. म्हणजेच उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट संदेश दिला की व्यक्ती जाऊ शकते पण संघटना थांबणार नाही. नवीन नेतृत्व तयार केलं जाईल आणि त्याच नेतृत्वाच्या जोरावर पुढच्या निवडणुका लढल्या जातील. याच्याशी जोडलेला चौथा मुद्दा म्हणजे आमदार फुटीच्या चर्चांना दिलेलं उत्तर. खासदार गेल्यानंतर लगेच आमदारही जातील अशी चर्चा सुरू झाली होती, पण उद्धव ठाकरेंनी त्याच आमदारांना मंचावर पुढे बसवलं, त्यांच्या हातात संघटनेची धुरा दिली आणि कार्यकर्त्यांसमोर त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला. हा फक्त सन्मान नव्हता, तर राजकीय संदेश होता. आमदार आमच्या सोबत आहेत आणि पक्षाची पुढची लढाई तेच लढतील. पण या संपूर्ण दौऱ्यात सर्वाधिक चर्चेत राहिलेला मुद्दा होता ऑपरेशन टायगर नव्हे, तर ऑपरेशन देवेंद्र. उद्धव ठाकरे यांनी अत्यंत वेगळा राजकीय दावा केला. त्यांच्या मते ही संपूर्ण खेळी फक्त शिवसेना फोडण्यापुरती नाही, तर भाजपच्या अंतर्गत संघर्षाचाही हा भाग आहे. अमित शहा यांना भविष्यात राष्ट्रीय राजकारणात स्वतःची जागा अधिक मजबूत करायची आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय वजन नियंत्रित ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळे 6 खासदार थेट भाजपमध्ये न नेता शिंदे यांच्या शिवसेनेत पाठवण्यात आले, असा दावा उद्धव ठाकरे सातत्याने करत आहेत. या दाव्यात किती तथ्य आहेत हा वेगळा विषय, पण राजकीय दृष्ट्या पाहिलं तर उद्धव ठाकरे यांनी संघर्षाची दिशा बदलली आहे. आधी लढाई फक्त शिंदेविरोधात होती, आता त्यांनी कथानक बदलून ते थेट भाजपच्या अंतर्गत समीकरणावर नेला आहे. त्यामुळे चर्चेचा केंद्रबिंदूही बनलेला आहे. याचबरोबर उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दाही पुन्हा पुढे आणला. राम मंदिरातील कथित चोरीचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी भाजपावर हल्लाबोल केला. संदेश स्पष्ट होता: हिंदुत्व म्हणजे फक्त घोषणा नाहीत, तर त्यामागची प्रामाणिकताही महत्त्वाची आहे. त्यामुळे या दौऱ्यात त्यांनी विकास, संघटना आणि हिंदुत्व हे तिन्ही मुद्दे एकत्र जोडण्याचा प्रयत्न केला. या दौऱ्यातून आणखी एक गोष्ट स्पष्ट झाली: उद्धव ठाकरे आता फक्त मुंबईपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. विदर्भ, मराठवाडा, ग्रामीण महाराष्ट्र अशा भागात स्वतः जाऊन कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी त्यांची रणनीती स्वीकारली आहे. 2022 नंतर त्यांच्यावर सातत्याने मातोश्रीवर बसणाऱ्या नेत्याशी टीका झाली, पण या दौऱ्यात त्यांनी ती प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला. राजकारणात अनेकदा लोकप्रतिनिधी पक्ष सोडतात, पण प्रत्येक वेळी कार्यकर्ते सोडतातच असं नसतं. उद्धव ठाकरे यांची सध्याची संपूर्ण रणनीती ही लोकप्रतिनिधींपेक्षा कार्यकर्त्यांवर केंद्रित आहे.
कारण त्यांना माहीत आहे आज खासदार गेला तरी उद्या नवीन खासदार निवडून आणता येतो, पण कार्यकर्ता गेला तर संघटना उभी राहत नाही. म्हणूनच या दौऱ्याकडे फक्त सभा म्हणून पाहणं चुकीचे ठरेल. हा दौरा डॅमेज कंट्रोल नाही, संघटनात्मक पुनर्बांधणी आहे. फुटलेल्या खासदारांविरोधात राजकीय मोहीम आहे. आमदारांवर विश्वास दाखवण्याचा प्रयत्न आहे. भाजपच्या अंतर्गत राजकारणावर नवा नॅरेटिव्ह उभा करण्याचा प्रयत्न आहे. आणि त्याचबरोबर हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा आपल्या बाजूने खेचण्याची रणनीती आहे. आता संपूर्ण डाव किती यशस्वी होईल हे पुढचे काही महिने ठरवतीलच. पण एक गोष्ट निश्चित आहे, ऑपरेशन टायगर नंतर उद्धव ठाकरे शांत बसले नाही. त्यांनी प्रति आक्रमणाचा मार्ग निवडला आहे. हा मार्ग त्यांना पुन्हा राजकीय बळ देईल की नाही हे भविष्यात स्पष्ट होईल. मात्र इतकं नक्की, महाराष्ट्राच्या राजकारणात आता संघर्ष फक्त शिंदे विरुद्ध ठाकरे एवढाच राहिलेला नाही, तर कथानक, संघटना, सहानुभूती, भाजपमधील अंतर्गत समीकरण आणि भविष्यातल्या सत्ता समीकरणापर्यंत पोहोचले. आणि त्यामुळे पुढचे काही महिने महाराष्ट्राचं राजकारण आणखी तापणार यात काही शंका नाही. या संपूर्ण विषयावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.